नमस्कार, सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अध्यात्म हीच काळाची गरज. श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळाच्या माध्यमातून संस्कार जपले जातील. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे. बदलत्या समाज व्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्म हेच खऱ्या अर्थाने प्रभावी औषध असून आजची तरुण पिढी हरिपाठ, भजन आणि कीर्तनासारख्या आध्यात्मिक उपक्रमांकडे वळत आहे. ही समाजासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कोरेगाव शहरातील सुभाषनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळाने अल्पावधीतच परिसरात चांगला नावलौकिक मिळवला असून शिवसेनेच्या माध्यमातून मंडळाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कलाकार मानधन योजनेचा लाभ मंडळातील सर्व 55 सदस्यांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सुभाषनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळाला साऊंड सिस्टीमसह आवश्यक साहित्य प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते उपलब्ध करून देण्यात आले. या साहित्याचे लोकार्पण मंगळवारी दुपारी उत्साहपूर्ण वातावरणात झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात भजनी मंडळाचे सदस्य आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड, उपाध्यक्ष संजय कराडकर, सचिव वैभव उंबरधन, खजिनदार सुनीता थोरात यांच्यासह मंडळातील सदस्य, महिला व परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून भजनी मंडळाच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. कलाकार मानधन योजनेतून मंडळातील सर्व सदस्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भविष्यातही मंडळांच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी मंडळाच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगताना अवघ्या एका वर्षात 55 सदस्यांच्या या मंडळाने शहरातील विविध भागांमध्ये भजन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे नमूद केले. मंडळासाठी आवश्यक साहित्याची मागणी करताच प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी कोणताही विलंब न लावता मदतीचा हात दिला. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही मंडळ समाज प्रबोधन आणि आध्यात्मिक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सचिव वैभव उंबरधन यांनी मंडळाच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची कृपा, अध्यात्माची ओढ आणि सदस्यांची एकजूट यामुळेच आज मंडळ शहरासह पंचक्रोशीत अग्रगण्य भजनी मंडळ म्हणून ओळखले जात आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर भजनी मंडळाला प्रदान करण्यात आलेल्या साहित्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता मंडळाच्या सुमधूर भजनाने भक्तिमय वातावरणात झाली. माझ्या मनामध्ये आलं की आळंदीला मला जाताना उदय भावना म्हणलं की मला 4 टाळ घ्यायचे, 4. येताना मी गाडीतून ते भजन म्हणत आलो, पण मला वाटलं होतं की माझं आपल्या इथं एक सुभाषनगरमध्ये एक मोठं असं उभा राहील रोपटं, पण उभा राहिलं काही असे ना, काय राहिलेल्या ज्या काही सेवा अपूर्ण आहेत, अपूर्ण म्हणजे त्या महिला मंडळाचं असं म्हणणं आहे. आत्ता मी म्हणत नाही की आता बऱ्याच लोकांचं वय आहे, या वयानुसार त्यांना थोडी एक तुटपुंजी म्हणून महिन्याला काहीतरी पेन्शन मिळते अशी काहीतरी मला माहिती आहे, पण मला पेन्शन आहे. परंतु ह्या महिलांना आता सध्या काय झालं 1,500 आहेत, पण आता येणाऱ्या काळात भजनी मंडळात चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि ते स्वरूप येत असताना तुम्हासारख्यांचं आम्हाला जर नाही, आम्हाला जर पाठिंबा जर मिळाला किंवा तुम्ही पाठपुरावा जर केला तर हे सगळं होऊ शकतं. आता येणाऱ्या 30 तारखेपर्यंत काही होऊ शकणार नाही, परंतु आमची एवढीच एक मागणी आहे की एक या सुभाषनगरमध्ये आम्हाला एक भवन एक हवं आहे. भवन कशासाठी? आम्हाला
जी हरिपाठ वगैरे असा काही म्हणायचं असेल किंवा आमचे भजन वगैरे करायचे असतील त्यासाठी आम्हाला एक चालू या स्तरावरती आम्हाला एक भवन पाहिजे. या भवनसाठी काय आम्हाला काय प्रयत्न करावा तर तुम्हाला काय प्रयत्न करायचे असतील ते करा, परंतु आमचा काय जर काय तुम्हाला हा पाठिंबा काय कशा पद्धतीने पाहिजे असेल तोही मिळत राहील. परंतु जे काही थोड्या उणीव गोष्टी राहिलेत त्या पाठपुरावा करण्यासाठी मी तुम्हाला आज एक विनंती करतोय आणि माझं छोटंसं लांबलेलं भाषण ठेवतो आणि यानंतर आपले उपाध्यक्ष बोलतो. इतकी खूप गर्दी होती की खूप गर्दी आणि त्या गर्दीतून आम्ही दोघं गेलो होतो, पण आम्हाला पुढे जाताच येईना, इतकी खूप गर्दी. आणि हा जनसमुदाय पाहून की शब्द दिला शंभूराज देसाईंनी की राजाभाऊ तुम्ही काम सांगायचं आणि ते मी काम करायचं, हा एक मला फक्त शब्द ऐकायला मिळाला. बाकी यापुढे मी काही बोलणार नाही, पण त्या प्रमाणाप्रमाणे राजाभाऊ यापुढे आपले बी काम करतील आणि या कोरेगावमध्ये बी काम करतील. एवढं बोलून मी थांबतो. श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळ सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी छोटंसं म्हणजे 2-3 जणांतच तयार झालं आणि एक महिलांचा ग्रुप होता. महिलांचा ग्रुप पण एक भजन इथं करत असायचा. मग तो आणि आम्ही एकत्र येऊन अशा मोठ्या पद्धतीनं आम्ही एक भजनी मंडळ चालू केलं. आत्ताशी एक अजून वर्ष व्हायचे आमच्या भजनी मंडळाला, पण आमच्याकडे आता 55 सभासद आहेत. 55 मध्ये 4 ते 5 जण आम्ही फक्त पुरुष सोडले तर 50 महिलांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे ह्या सगळ्या महिला आपापल्या घरचा उद्योग सगळं काय असेल ते उरकून आठवड्यातून 3 ते 4 भजन आम्ही करत असतो. एकादशीचं भजन असते, दर बुधवारीचं भजन असते आणि बऱ्याच ठिकाणी घरगुती भजन असतात. आज सकाळपासून आमचं या 3रं भजन आहे आम्ही करतोय आणि अजून गायकवाड सरांच्या घरी कार्यक्रम आहे संध्याकाळी, तिकडे आम्ही जाणार आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी इतकं वाहून घेतलेले असतात की ज्याला जसा वेळ मिळेल त्याला तसं उपलब्ध व्हायचं आणि कार्यक्रम करायचा. तर आता या भजनी मंडळाला आपल्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष श्री राजाभाऊ बर्गे यांनी जे आपल्याला ही सिस्टीम दिलेली आहे ते जवळजवळ 35 ते 40 हजाराच्या आसपासची आहे. आपण त्यांना सांगितलं होतं की आपल्याला छोटंसं लागणार आहे, आपलं छोटं भजनी मंडळ आहे आणि ते एक 20 हजाराच्या आसपासची 18 हजाराची काढली होती. राजाभाऊंना ती पसंत पडली नाही. राजाभाऊ म्हणले असलं नाही घेतलं तर ते चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं. मग त्यांनी ते कॅन्सल केलं आमच्या परस्पर जाऊन आणि जवळजवळ 40 हजाराच्या आसपासची सिस्टीम काल त्यांनी आपल्याला ही भेट म्हणून दिलेली. त्यांचं दातृत्व सांगायला गेलं तर सकाळ होईल. परवा दिवशी एकादशी दिवशी भैरवनाथ मंदिरापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोलातलं सगळ्यांना माहिती असेल अर्पण कॉलनीपासून 10 रिक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात होत्या. काही नाही, कुणीतरी जायचं बसायचं रिक्षात, तिथं पोहोचायचं, तिथून रिक्षा तुम्हाला परत घरी आणून सोडणं. काय कारण आहे? राजाभाऊंचं जर सांगायला गेलं तर इतकं काम आहे त्यांचं की काय बोलायची सोयच नाही. आज आम्ही तुम्हाला राजाभाऊ शब्द देतो, तुम्ही जे करताय ते 100% एक दिवस तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी 100% सगळे उभे राहू. बरोबर ना? तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. आजपर्यंत आम्ही सांगितलं, तुम्ही ऐकत आलाय. आता इथून पुढे तुम्ही आम्हाला सांगा, काही सांगा, तुमचं कुठलंही काही असू द्या. आमचा हा शब्द आहे. आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष मी सचिव आहे आपल्या भजनी मंडळाचे. आम्ही सगळ्या भजनी मंडळाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो, कधीही गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही फक्त आम्हाला हाक मारायची. आम्ही जसं निस्वार्थपणे तुम्ही आमचं काम केलं तसं आम्ही तुमच्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही असेच दातृत्व करत राहा आणि आम्ही त्याचा उपयोग घेत राहू. आम्हाला जे लागेल ते सरांनी सांगितलंय की वास्तविक पाहता फार मोठी मागणी आहे, पण तुम्ही जर मनावर घेतलं तर ते अशक्य काहीच नाही, ते करू शकताय. ते भविष्यात तुमच्या डोक्यात येईल कल्पना त्या पद्धतीनं कुठेही तुम्हाला जसं जमेल ते तालुक्यासाठी किंवा आपल्या कोरेगावसाठी करायचे, खास आमच्या भजनी मंडळासाठी नाही. हा, किंवा कोरेगाव मध्ये एखादा कार्यक्रम असेल तर करायचा कुठं? एखादा हॉल घ्यायचं म्हटलं तर 5,000, 10,000, 15,000 त्याला भाडं द्यावं लागतं. आणि शिवाय त्या वेळेचं बंधन. हे आज आमचं एवढा तर सामान ठेवायचं कुठं? ह्यांच्या घरी ठेवायचं का माझ्या घरी ठेवायचं, कुठं ठेवायचं, एक मोठ्या अडचणी आहेत. ह्यासाठी एखादं छोटंसं जसं आता या इतर समाजांसाठी आपण केलेलं आहे त्याच पद्धतीने एखादं छोटीशी रूम किंवा इथं तुम्ही भजन करा, कीर्तन करा, तुमचा हरिपाठ घ्या, त्या पद्धतीने आम्ही तिथं ते आमचे कार्यक्रम करत राहू आणि तिथं आमचं सामान पण राहील. एक छोटासा उद्देश आमचा, बाकी त्याचा उद्देश काही नाही आणि ते तुमच्याकडेच राहील. ते तुम्ही सांगाल त्यावेळेस आम्ही चालू करू. बरोबर ना आपण सगळे? हा, तर वेळात वेळ काढून राजाभाऊंनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. तर एक छोटासा सत्कार आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन करायचा आहे. त्याआधी 1-2 मिनिटं गायकवाड सर काय म्हणतात बघूया.
विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळ सुभाषनगर कोरेगाव यांच्या विनंतीला मान देऊन गेल्या 2 दिवसापूर्वीच सुधाकर गायकवाड व वैभव उमरतड व इतर सर्व भजनी मंडळातील सहकारीनी मागणी मला केलेली होती की आम्हाला साऊंड सिस्टीम व इतर साहित्य पाहिजे. मी गायकवाड साहेबांना आणि उमरतड साहेबांना सांगितलं तुम्ही जावा दुकानात आणि मला फोन करा. लगेच त्यांनी जाऊन सिस्टीम फायनल केली आणि आजच त्यांचं पूजन बिजन माझ्या हस्ते करून भजनी मंडळाला मी सुपूर्द केलेले आहे. आणि त्यांच्या विविध काही मागण्या असतील, कलाकार मानधन व इतर काही अडीअडचणी असतील भजनी मंडळास, त्या सर्व अडचणी मी 100% सोडवणार. आणि कलाकार मानधन आपल्या 55च्या 55 महिलांना व भजनी मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना मी 100% करून देणार. शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून तुमच्या अडीअडचणी मी 100% सोडवणार. घेता घेता एक दिवस देणाऱ्याची हात घेऊ. आज ते मी आपल्याला मिळालं ते राजाभाऊंच्या माध्यमातून, आणि अशी एक अभूतपूर्व अशी गोष्ट त्यांनी सांगितली की जे काय होणार नाही ते मी आज करून देणार. मग हा शिवसेनेचा आवाज असतो. हे आज नाही, गेले कित्येक वर्ष मीही ते काम केलेलं आहे त्यामध्ये, पण कधी गावी असताना. पण आता त्याची मला आवड नाही. फक्त मला आता आवड आहे फक्त या भजनी मंडळाला खूप खूप एक मुलाची साथ अशी तुम्ही द्यावी, आणि ही विनंती आमच्या राहील. आणि या विनंतीस मान देऊन तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य केलं, याही पुढे आम्हाला सहकार्य व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. हा माझा छोटासा